हा तर लास्ट टाइम आपण इलेक्ट्रिक फ्लक्सची कन्सेप्ट बघितलेली होती. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय असतं बघा. इट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू ए गिवन एरिया, पासिंग नॉर्मली थ्रू ए गिवन एरिया, दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक फ्लक्स. म्हणजे एखाद्या सरफेस मधून किती लाईन्स पास होतात त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल दिलंय बघा. हा एक सरफेस आहे आणि हा सरफेस इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलाय. आता इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलेला असल्यामुळे काय होणार आहे, याच्यामधून एक नंबर ऑफ लाईन्स पास होणार आहेत. आता किती लाईन्स पास व्हायला लागले आहेत, 1 2 3 4 5 6. सो 6 लाईन्स आर पासिंग अँड देअरफॉर हिअर इलेक्ट्रिक फ्लक्स इज 6. ओके, अशीच एक कन्सेप्ट आपण मॅग्नेटिझम या टॉपिक मध्ये देखील बघितली होती. दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स. बरोबर आहे ना. तर मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द एरिया, आणि इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स passing through that area, that is called as electric flux. Okay. हा, आता इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी यांच्यामधलं रिलेशन आपण काढूया. ते एक महत्वाचं रिलेशन आहे. ओके, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी and electric flux, that is phi. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड इलेक्ट्रिक फ्लक्स, या दोघांच्या मधलं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता हे रिलेशन कसं फाइंड आउट करणार बघा. तर सुरुवातीला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय आणि इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय लिहूया. लक्षात घ्या, त्यांचे डेफिनेशन आणि त्यांचे फॉर्म्युले लिहूया. ओके, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं बघा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी is number of electric line of force passing normally per unit area, that is called as electric intensity. ठीक आहे, असा सेम पॉइंट मॅग्नेटिझम मध्ये आपण शिकलेलो आहे, परंतु ते सिमिलर पॉइंट आहेत. ओके, सेम टू सेम तसंच नव्हे, लक्षात घ्या. ठीक आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली पर युनिट एरिया असतं. म्हणजे प्रत्येक युनिट एरियामधून किती लाईन्स पास होतात, युनिट एरियामधून किती लाईन्स पास होतात त्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असं म्हणायचं. अँड देअरफॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ची इथं फॉर्म्युला काय येणार बघा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, therefore electric intensity is equal to number of electric lines of force. शॉर्ट मध्ये मी लिहितोय इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. एक्झाम मध्ये फुल फॉर्मच लिहायचा, शॉर्ट फॉर्म लिहायचा नाही. डिवायडेड बाय नॉर्मल एरिया. ओके, नॉर्मल एरिया म्हणजे काय, परपेंडिक्युलर एरिया. अँड देअरफॉर मी असं लिहू शकतो, E इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स डिवायडेड बाय नॉर्मल एरिया म्हणजे काय येणार आहे. समजा एरियाला आपण इथं सिम्बॉल डीएस वापरलं, डीएस. ओके, तर नॉर्मल एरिया म्हणजे डीएस कॉस थिटा असतं, हे आता तुम्हाला माहिती पाहिजे. नॉर्मल एरिया म्हणजे काय, डीएस कॉस थिटा. अँड देअरफॉर इथं नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सचा फॉर्म्युला काय येणार बघा. नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स इज इक्वल टू ई इंटू डीएस इंटू कॉस थिटा येणार. दिस इज इक्वेशन 1. काय काय लिहिलंय बघा, खूप इझी आहे, याच्यामध्ये कन्फ्युज व्हायची काहीही गरज नाहीये, लक्षात घ्या. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली पर युनिट एरिया. ही डेफिनेशनच आहे, ती तुम्हाला पाठ करावी लागेल. त्याच्यानंतर त्याच्यावर डेफिनेशन वरून काय आलंय बघा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स डिवायडेड बाय नॉर्मल एरिया. अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला आपण सिम्बॉल ई वापरतो.
न्यूमरेटर ऍज इट इजच ठेवला आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आणि नॉर्मल एरिया म्हणजे परपेंडिक्युलर एरिया. परपेंडिक्युलर एरियाचा फॉर्म्युला, आता डीएस हा एक एरिया आहे आणि त्याचा परपेंडिक्युलर एरिया काढायचा असेल तर कॉस थिटाने त्याला मल्टिप्लाय करावं लागतं. ओके, डीएस कॉस थिटा. सो नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स येणार आहे ई डीएस कॉस थिटा. फक्त डीएस कॉस थिटाला एलएचएस ला नेलं म्हणजे ई इंटू डीएस इंटू कॉस थिटा म्हणजे काय येणार, नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स येणार. ठीक आहे. आता याच्यानंतर इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय असतं बघा. इलेक्ट्रिक फ्लक्स इज डिफाइंड ॲज, इथंच लिहितो, also electric flux is number of electric lines of force, number of electric lines of force passing through given surface. ओके, गिवन सरफेस मधून किती इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स पास होतात, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स, त्याला इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणायचं. अँड therefore इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू काय येणार आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. कारण मगाशीच आपण एक एक्झाम्पल बघितलं, एक सरफेस काढला आणि त्याच्यामधून किती इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स पास होतात ते बघितलं. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स असतं. ओके, सो दिस इज नंबर 2. ओके, सो देअरफॉर आता बघा नंबर 1 मध्ये काय दिलंय, नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ई डीएस कॉस थिटा आहे आणि इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आहे. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहू शकतो बघा आपण, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहू शकतो, इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे काय आहे, ई इंटू डीएस इंटू कॉस थिटा आहे. अँड देअरफॉर फायचा फॉर्म्युला येतो ई इंटू डीएस इंटू कॉस थिटा. तर अशा प्रकारे फ्लक्स आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी यांच्यामधलं हे रिलेशन आहे, हे लक्षात घ्या. ओके, या पद्धतीनं फ्लक्स आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मधलं रिलेशन आहे, लक्षात घ्या. सो फ्लक्स कसं काढतो आपण, ई डीएस कॉस थिटा या फॉर्म्युलानं काढतो. फ्लक्स इज गिवन बाय फॉर्म्युला ई इंटू डीएस इंटू कॉस थिटा. आता हाच फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो, हेन्स फाय इज इक्वल टू ई बार डॉट डीएस बार. ओके, ई बार डॉट डीएस बार हे कुठून फॉर्म्युला आला, तर तुम्ही व्हेक्टर टॉपिक जर स्टडी केलेला असेल, मॅथमॅटिकल मेथड टॉपिक जर स्टडी केलेला असेल तर त्याच्यामध्ये ई डीएस कॉस थिटा म्हणजे ए बार डॉट डीएस बार असं लिहू शकतो, बरोबर आहे ना. हे तुम्ही स्टडी केलंय का बघा. ए बार डॉट बी बार म्हणजे काय असतं, ए बी कॉस थिटा असतं. म्हणजे ए बी कॉस थिटा म्हणजे ए बार डॉट बी बार. तसं ई डीएस कॉस थिटा म्हणजे ए बार डॉट डीएस बार लिहू शकतो ना आपण, बरोबर आहे ना. त्याचं रिझन इथं लिहूया, बिकॉज ए बार डॉट बी बार हा डॉट प्रोडक्टचा एक फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा असतं. आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. आजचा व्हिडिओ फक्त अपलोड केलेला नाहीये. जनरली हे जे व्हिडिओ आहेत ते उद्या दुपारी 3 पर्यंत तुम्हाला मिळतात. आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, म्हणजे कालपर्यंतचे. ठीक आहे, त्याच्यासाठी काय करा, मी सांगितलंय तुम्ही सबस्क्राईब करा आणि तो नोटिफिकेशन आयकॉन, बेल आयकॉन जो आहे ना ते ऑन ठेवा, म्हणजे अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच मेसेज मिळतो.
सगळ्यांनी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंय ना? सबस्क्राईब केलेलं असेल तर दिसतंय बघा सगळं, अदरवाईज काही वेळेला दिसत नाही. मग तर नसेल तर कुठल्याही परिस्थितीत आज सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे इलेक्ट्रिक फ्लक्सचा आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे. ओके, तर इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला पुन्हा एकदा कसा आला बघा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची आपण सुरुवातीला डेफिनेशन लिहिली. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग. पुन्हा एकदा बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली पर युनिट एरिया. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स पर युनिट एरिया आहे ना, म्हणून डिवायडेड बाय एरिया लिहिलंय. आणि कुठला एरिया, महत्वाची गोष्ट, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढण्यासाठी आपल्याला नॉर्मल एरिया घ्यावा लागतो. आता एरियासाठी सिंबल काय वापरलं इथं? डीएस हे सिंबल वापरलेलं आहे. एरियासाठी सिंबल काय वापरलंय आपण? डीएस. ओके, डीएस म्हणजे काय? स्मॉल एरिया. जनरली नेहमी लक्षात ठेवा, मोठ्या एरियासाठी आपण जनरली एस किंवा ए सिंबल वापरतो मोठ्या एरियासाठी, आणि छोट्याशा एरियासाठी आपण काय वापरतो? डीएस हे सिंबल वापरतो. आणि नॉर्मल एरिया काढायचा असेल तर हा एक जनरल फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला माहिती पाहिजे. नॉर्मल एरिया काढायला ए कॉस थिटा किंवा डीएस कॉस थिटा हा फॉर्म्युला जनरली वापरतात. सो याच्यावरून आता बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आलं ई इंटू डीएस इंटू कॉस थिटा आलेला आहे. हे झालं आपलं इक्वेशन 1. त्याचबरोबर इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय असतं? नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स पासिंग थ्रू गिव्हन सरफेस. एखाद्या सरफेस मधून किती लाईन्स पास होतात त्यालाच काय म्हणायचं? इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणायचं. म्हणून इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. अशा प्रकारे इक्वेशन 1 आणि 2 मिळालं. आणि इक्वेशन 1 आणि 2 वरून काय येणार आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू ई इंटू डीएस इंटू कॉस थिटा येणार आहे. ओके, इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू ई डीएस कॉस थिटा. सो इलेक्ट्रिक फ्लक्सला सिंबल आपण फाय वापरतो. फाय इज इक्वल टू ई इंटू डीएस इंटू कॉस थिटा येणार. अँड फाय इज इक्वल टू ई डीएस कॉस थिटा म्हणजेच ई बार डॉट. डॉट म्हणजे डॉट प्रोडक्ट आहे, लक्षात द्या. कंपल्सरी इथं डॉटच द्यायचा, क्रॉस वगैरे वापरायचं नाही. हे डॉट प्रोडक्ट आहे. फाय इज इक्वल टू ई बार डॉट डीएस बार. म्हणजे याच्यावरून पाहिजे तर हे पण आपण सेंटेन्स लिहू शकतो की इलेक्ट्रिक फ्लक्स इज अ डॉट प्रोडक्ट ऑफ. इलेक्ट्रिक फ्लक्स इज काय असतं? डॉट प्रोडक्ट असतं. इलेक्ट्रिक फ्लक्स इज डॉट प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वेक्टर and एरिया वेक्टर. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी हा वेक्टर आहे आणि एरिया हा देखील काय आहे? एक वेक्टर आहे. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वेक्टर आणि एरिया वेक्टर यांचं डॉट प्रोडक्ट म्हणजे काय असतं? इलेक्ट्रिक फ्लक्स असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ द डॉट प्रोडक्ट मध्ये पाहिजे तर हे लिहिलं तरी चालेल, ऍप्लिकेशन्स ऑफ द डॉट प्रोडक्ट. ठीक आहे. आता मॅग्नेटिझम टॉपिक मध्ये आपण गॉस थिरम बघितलाय ना. मॅग्नेटिझम टॉपिक आपला याच्या अगोदर झालाय आणि त्याच्यामध्ये आपण गॉस थिरम बघितलेला आहे, बरोबर? तर तसाच इथं देखील काय आहे? एक गॉस थिरम आहे. ओके, इथं देखील तसा एक गॉस थिरम आहे आणि तो गॉस थिरम आपल्याला आता स्टडी करायचा आहे. किती इझी आणि किती इम्पॉर्टंट गॉस थिरम आहे बघा. ओके, गॉस थिरम ऑफ द इलेक्ट्रोस्टॅटिक्स. गॉस थिरम ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता हा गॉस थिरम ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स काय आहे लक्षात घ्या. सपोज अशा प्रकारे क्लोज्ड सरफेस आहे ऑफ एनी शेप, कुठल्याही शेपचा एक क्लोज्ड सरफेस असेल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्लोज्ड सरफेस म्हणजे काय? की तो पूर्णपणे क्लोज्ड असला पाहिजे. आतली एअर बाहेर जाऊ शकली नसली पाहिजे, बाहेरची एअर आत येऊ शकली नसली पाहिजे, म्हणजे पूर्ण क्लोज्ड. ओके, आतल्या मटेरियलचा, आतल्या एअरचा बाहेरच्या एअरशी कुठलाही कॉन्टॅक्ट नाही, त्याला कुठलंही होल नसलं पाहिजे, छोटं देखील एखादं होल नसलं पाहिजे. याला काय म्हणायचं? क्लोज्ड सरफेस असं म्हणायचं. तर गॉस थेरम आपण हा कुणाला अप्लाय करतो? क्लोज्ड सरफेसला अप्लाय करतो. आणि कशासाठी वापरतो? क्लोज्ड सरफेसवरचं फ्लक्स काढायला. गॉस थेरमचा यूज काय आहे? तर
कुठल्याही क्लोज्ड सरफेसवर इलेक्ट्रिक फ्लक्स किती असेल हे फाइंड आउट करण्यासाठी गॉस थेरम वापरला जातो. ठीक आहे, गॉस थेरम ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. तर याच्यामध्ये याचं स्टेटमेंट अगोदर लिहूया. गॉस थेरम कशासाठी वापरला जातो ते अगोदर लिहूया आणि त्याच्यानंतर याचं स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो. गॉस थेरम कशासाठी वापरायचा हे लक्षात घ्या. गॉस थेरम is used to Gauss theorem is used to determine Gauss theorem is used to determine electric flux over closed surface of any shape. ओके, कुठल्याही शेपचा क्लोज्ड सरफेस असेल तर त्याच्यावरचं इलेक्ट्रिक फ्लक्स डिटरमाइन करण्यासाठी आपण गॉस थेरम वापरतो. आता पुन्हा एकदा बघा, हा एक कुठल्याही शेपचा एक क्लोज्ड सरफेस आहे आणि त्याच्यामध्ये चार्जेस Q1, Q2, Q3 अप टू काय आहेत, Qn आहेत. n नंबर ऑफ चार्जेस क्लोज्ड सरफेसच्या आतमध्ये आहेत. क्लोज सरफेसच्या आतमध्ये, क्लोज सरफेसच्या बाहेर नव्हे, क्लोज्ड सरफेसच्या आतमध्ये n चार्जेस आहेत. या पद्धतीने Q1, Q2, Q3. तर गॉस थेरम ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स काय सांगतो की दिस फ्लक्स ओव्हर दिस क्लोज्ड सरफेस, फ्लक्स ओव्हर क्लोज सरफेस किती असतं, 1/ε0. ε0 म्हणजे तुम्हाला माहित आहे परमिटिव्हिटी ऑफ द व्हॅक्यूम. 1/ε0 टाइम्स algebraic sum of all the charges. किंवा अगोदर असं लिहितो, नंतर हे समेशनचं साइन लिहितो. 1/ε0 टाइम्स addition of all the charges Q1, Q2, Q3 up to Q1. व्हेरी सिंपल, लक्षात घ्या. एखाद्या क्लोज सरफेसवरचं फ्लक्स किती असतं, 1/परमिटिव्हिटी टाइम्स 1/परमिटिव्हिटी टाइम्स चार्जेस 1/परमिटिव्हिटी टाइम्स अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी चार्जेस इनसाइड दॅट क्लोज सरफेस. ओके, त्याचं स्टेटमेंट आता व्हेरी इझिली आपण लिहू शकतो. गॉस थेरमचं स्टेटमेंट काय येणार बघा, स्टेटमेंट काय येणार बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर ए क्लोज्ड सरफेस, इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर ए क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप, इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप इज इक्वल टू काय असणार आहे, 1/परमिटिव्हिटी. 1/परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम टाइम्स. ओके, काय काय लिहिले लक्षात येते का बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर क्लोज सरफेस ऑफ एनी शेप इज इक्वल टू 1/परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम टाइम्स, म्हणजे 1/ε0 टाइम्स 1/ε0 टाइम्स म्हणजे 1/परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम टाइम्स algebraic sum of all charges placed inside it. ओके, सो दिस इज द गॉस थेरम. हे गॉस थेरमचं स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या. एखाद्या क्लोज सरफेसवरचं इलेक्ट्रिक फ्लक्स किती असणार आहे, 1/ε0 टाइम्स. त्याला वर्डिंग मध्ये कसं लिहिणार, 1/परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम टाइम्स. लक्षात येते,
1 बाय परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम टाइम्स, म्हणजे 1 बाय एप्सिलॉन नॉट टाइम्स अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द चार्जेस प्लेस्ड इनसाइड इट. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द चार्जेस प्लेस्ड इनसाइड इट, याला काय म्हणायचं, गॉस थिरम असं म्हणायचं. ठीक आहे. किंवा यालाच आपण असं पण लिहू शकतो, फाय इज इक्वल टू 1 बाय परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस किंवा परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम टाइम्स अल्जेब्रिक सम, म्हणजे समेशन ऑफ क्यू वेअर आय व्हेरीज फ्रॉम 1 टू n, असं पण याला लिहू शकतो. याचं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. याचं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. एक्झाम्पल बघितले की लगेच लक्षात येतं. हे बघा, इथं काही मी क्लोज्ड सरफेसेस काढतोय. दिस इज द फर्स्ट सरफेस, this is the second surface, and this is the third surface. ठीक आहे. इथं 3 सरफेसेस आहेत. ओके. आता इथं काही चार्जेस ठेवणार आहे मी, 2 कुलोम, 3 कुलोम, -4 कुलोम, -4 कुलोम, त्याच्यानंतर 1 कुलोम, 6 कुलोम, 5 कुलोम. ओके. आणि हे सगळे क्लोज्ड सरफेस आहे असं म्हटलं तर पहिली गोष्ट म्हणजे फ्लक्स ओव्हर इलिप्स किती, असा क्वेश्चन आला. आता फ्लक्स ओव्हर इलिप्स किती, इलिप्स दिसतोय ना तुम्हाला, फ्लक्स ओव्हर इलिप्स किती येणार, 1 बाय इप्सिलॉन नॉट टाइम्स 1 बाय इप्सिलॉन नॉट टाइम्स इलिप्सच्या आतमध्ये असणारे सगळे चार्जेस. इलिप्सच्या आतमध्ये किती चार्जेस आहेत बघा, फक्त इलिप्सच्या आतमध्येच असणारे घ्यायचे, त्याच्या बाहेरचा एकही चार्ज घ्यायचा नाही. तर काय येणार बघा, इलिप्सच्या आतमध्ये किती चार्जेस आहेत, 2 आहे, त्याच्यानंतर -4 आहे, त्याच्यानंतर 3 आहे आणि 1 आहे. सो 2 प्लस -4 प्लस 3 प्लस 1. ओके, दॅट इज 1 बाय इप्सिलॉन नॉट टाइम्स किती येणार बघा सम याची, 3 प्लस 1 4, 4 प्लस 2 6, 6 मायनस 4 म्हणजे 2 येणार. ओके, दॅट इज इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर इलिप्स येणार आहे 2 बाय इप्सिलॉन नॉट. दॅट इज युअर आन्सर, व्हेरी सिम्पल. तसंच आता फ्लक्स ओव्हर दिस रेक्टँग्युलर क्लोज्ड सरफेस, फ्लक्स ओव्हर रेक्टँगल सपोज विचारलं तर फ्लक्स ओव्हर रेक्टँगल इज इक्वल टू 1 बाय इप्सिलॉन नॉट टाइम्स. ओके, रेक्टँगलच्या आतमध्ये चार्जेस किती आहेत बघा, रेक्टँगलच्या आतमध्ये असणारे फक्त घ्यायचे. एक 6 तर दिसतोय, त्याच्यानंतर -4 पण दिसतोय, त्याच्यानंतर 1 पण दिसतोय. ठीक आहे ना, या सगळ्याची सम म्हणजे येणार आहे 1 बाय इप्सिलॉन नॉट टाइम्स 6 - 4 म्हणजे 2, 2 प्लस 1 काय येणार आहे 3, दॅट इज काय येणार आहे 3 बाय इप्सिलॉन नॉट. व्हेरी सिम्पल. ओके, सिमिलरली आता समजा आपल्याला विचारलं की हा जो ट्रायंग्युलर फेस आहे त्याच्यावरचा फ्लक्स काढायचा आहे. फ्लक्स ओव्हर ट्रायंगल इज इक्वल टू 1 बाय इप्सिलॉन नॉट टाइम्स, ट्रायंगलच्या आतमध्ये चार्जेस किती आहेत बघा, 3 एक दिसतोय, म्हणजे ट्रायंगल मध्ये फक्त 3, 1 आणि 5 आहेत. सो 3 प्लस 1 प्लस 5 म्हणजे किती येणार बघा, करेक्ट 9. 1 बाय इप्सिलॉन नॉट टाइम्स 9 येणार आहे, म्हणजे किती येणार आहे 9 बाय इप्सिलॉन नॉट. आणि याचं फर्दर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 9 डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू पण ठेवावी लागेल. इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू असते 8.85 इंटू 10⁻⁻12. ही व्हॅल्यू पाठ करावी लागेल आणि हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 9 डिवायडेड बाय 8.85 अप्रॉक्सिमेटली 1 पॉईंट समथिंग येणार इंटू 10⁻12. ओके, या पद्धतीने इलेक्ट्रिक फ्लक्स काढता येतात. आता हा गॉस लॉ तुम्हाला समजला का बघा.
व्यवस्थित लक्ष द्या, आणखी कुणाचे डाऊट असतील तर व्यवस्थित समजेल. खूप इझी आहे गॉस लॉ किंवा गॉस थेरम. तर गॉस थेरम काय आहे, गॉस लॉ काय आहे, तर गॉस थेरम कशासाठी वापरला जातो, एखाद्या क्लोज्ड सरफेसवरचं इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट करण्यासाठी आपण गॉस थेरम वापरतो. ओके, आणि इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, म्हणजे अशा प्रकारे क्लोज्ड सरफेस आहे, तर त्या सरफेसवरचा फ्लक्स काय असणार, 1/ε0 टाइम्स Q1 + Q2 + Q3 अप टू Qn. त्याचं स्टेटमेंट कसं आहे बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप इज इक्वल टू काय असतं, 1/परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्युम टाइम्स, म्हणजे 1/ε0 टाइम्स, त्यालाच काय म्हणायचं, 1/परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्युम टाइम्स अल्जेब्रिक सम ऑफ ऑल चार्जेस प्लेस्ड इनसाइड इट. So phi is equal to 1/ε0 summation of Qi, where I varies from 1 to n, म्हणजे Q1, Q2, Q3 up to Qn येणार आहे ते. आणि इथे एक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे, म्हणजे अशा प्रकारे एक नंबर ऑफ क्लोज्ड सरफेसेस असतील आणि नंबर ऑफ चार्जेस असतील, तर फ्लक्स कसं काढायचं, फ्लक्स इज इक्वल टू 1/ε0 लिहायचं आणि त्या क्लोज्ड सरफेसच्या आतमध्ये चार्जेस किती आहेत एवढंच बघायचं. म्हणजे फ्लक्स काढण्यासाठी बाहेरचे चार्जेस घ्यायचे नाही, फक्त आतले चार्जेस घ्यायचे आहेत, क्लोज्ड सरफेसच्या आतले फक्त चार्जेस घ्यायचे आहेत. ओके, आता याचं प्रूफ देखील आहे, याचं प्रूफ देखील आपल्याला बघायचं आहे. प्रूफ ऑफ गॉस थेरम. हे प्रूफ थोडंसं अवघड आहे, जरा व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. प्रूफ ऑफ दी गॉस थेरम. म्हणजे हे प्रूव्ह देखील करायचं आहे, प्रूफ ऑफ गॉस लॉ. सपोज अशा प्रकारे एक क्लोज्ड सरफेस आहे, अशा प्रकारे एक क्लोज्ड सरफेस आहे कुठल्याही शेपचा, आणि त्याच्या आतमध्ये एक चार्ज आपण Q ठेवलाय. ठीक आहे, तर या Q या चार्जमुळे या सरफेसवर किती फ्लक्स होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर कसं फाइंड आउट करायचं बघा, कन्सिडर a closed surface, consider a closed surface of any shape. Okay, consider a closed surface of any shape, कुठल्याही शेपचा एक क्लोज्ड सरफेस घेतलेला आहे, अँड एकच चार्ज सुरुवातीला घेतोय, अ चार्ज Q is placed inside it. ओके, चार्ज काय केलेला आहे, Q त्याच्या आतमध्ये ठेवलेला आहे. आता काय करूया, या क्लोज्ड सरफेसवरचा एक छोटासा एरिया आपण घेऊया आणि त्याच्यावरचा अगोदर फ्लक्स काढूया. क्लोज्ड सरफेसवर छोटासा एरिया कुठं असणार बघा, इथं फॉर एक्झाम्पल एक छोटासा एरिया मी घेतला, क्लोज्ड सरफेसच्या वर एक छोटासा एरिया, छोट्याशा एरियाला काय म्हणतात माहितीये ना, DS असं म्हणतात, DS. ठीक आहे, आणि हा जो एरिया आहे तो सपोज काय आहे, किती डिस्टन्सला आहे, चार्ज पासून R डिस्टन्सला आहे. ठीक आहे, consider a very small area, consider a very small area ds on closed surface. एक छोटासा एरिया त्या क्लोज सरफेसवरचा आपण घेतलेला आहे. ओके, लेट R इज इक्वल टू काय असेल, R का आहे, डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ ds फ्रॉम चार्ज Q. ओके, ds हा जो एरिया आहे तो काय आहे, Q या चार्ज पासून R डिस्टन्सला सपोज आहे. ठीक आहे, आता एखाद्या छोट्याशा सरफेसवर इलेक्ट्रिक फ्लक्स किती असतात त्याचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण काढलाय ना, तो फॉर्म्युला काय बघा, इथं फॉर्म्युला आहे बघा,
ईडीएस कॉस थिटा. एखाद्या छोट्याशा सरफेसवरचा इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण काढलेला आहे. ईडीएस कॉस थिटा हा फॉर्म्युला आपण काय करणार आहे आता इथे युज करणार आहे. लक्षात येते, हा फॉर्म्युला जो ना तो युज करायचा आहे आपल्याला. we know that electric flux over area ds या एरियावरचं इलेक्ट्रिक फ्लक्स फाय, त्याला डी फाय असं म्हणणार, कारण छोट्याशा एरियावर छोटंसं फ्लक्स असणार. पुन्हा एकदा नेहमी लक्षात ठेवा, डी हा वर्ड आला की त्याचा मिनिंग काय होतो, स्मॉल. डी एस म्हणजे स्मॉल एरिया, डी फाय म्हणजे स्मॉल फ्लक्स. ठीक आहे. आता फाय का वापरला नाही, डी फाय का वापरलं, कारण फाय म्हणजे मोठ्या सरफेसवरचं फ्लक्स असतं, मोठं फ्लक्स असतं. डी फाय म्हणजे छोट्या एरियावरचं छोटंसं फ्लक्स. सो डी फाय इज इक्वल टू काय येणार आहे, ई इंटू डीएस इंटू काय येणार आहे, कॉस थिटा येणार आहे, ई डीएस कॉस थिटा. फिर थिटा म्हणजे कुठला अँगल असतो, आता या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल थिटा म्हणजे कुठला अँगल. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असते रे, अवे फ्रॉम चार्ज असते ना. सो दिस इज ई बार. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असते, अवे फ्रॉम चार्ज असते. दॅट इज ई बार. आणि एरिया वेक्टरची डायरेक्शन म्हणजे एरियाला काढलेली परपेंडिक्युलर, त्याला काय म्हणायचं, एन कॅप असं म्हणायचं, एन कॅप. आणि थिटा हा अँगल असतो नेहमी. ओके. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि एरिया वेक्टर, एरिया वेक्टरची डायरेक्शन म्हणजे एरियाला काढलेली परपेंडिक्युलर, लक्षात घ्या, एन कॅप. त्यांच्यामधला अँगल म्हणजे थिटा असतो. आणि इथं ई म्हणजे काय असणार आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. वेअर ई म्हणजे काय असणार आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असणार आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, 1/4πε0 चार्ज डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला पण पाठ पाहिजे तुम्हाला. हा फॉर्म्युला मी इथे ठेवणार आहे आता, 1/4πε0 Q/r². अँड देअरफॉर डी फाय काय येणार बघा, डी फाय इज इक्वल टू 1/4πε0 Q/r² as it is. ओके ओके, काय येणार बघा, डी फाय इज इक्वल टू 1/4πε0 Q/r², ओके, इंटू ईचा फॉर्म्युला ठेवला ना. आता शिल्लक काय राहिलं, डीएस इंटू कॉस थिटा राहिलं, डीएस कॉस थिटा राहिलेला आहे. ठीक आहे. यालाच मी असं लिहू शकतो, डी फाय इज इक्वल टू 1/ε0, ओके, सॉरी Q/ε0 असं ठेवतो, Q/ε0. Q/ε0 सेपरेट केलं तर काय राहणार बघा, ds cos थिटा डिवायडेड बाय 4πr² राहणार आहे, ds cos थिटा बाय 4πr². ठीक आहे. याच्या पुढचा जो पार्ट आहे ना तो आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला बघूया याच्या पुढचा पार्ट, बिकॉज लेस टाइम इज रिमेनिंग, मध्येच लेक्चर इंटरप्ट होणार आहे. सो नेक्स्ट लेक्चरला काय करूया, याच्या पुढचा पार्ट बघूया. ठीक आहे.